नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2025 भाग 1 साठी काही आवश्यक कागदपत्रे या संदर्भात हा आपण व्हिडिओ बघणार आहोत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत 25-26 या शैक्षणिक वर्षासाठी 11वी मध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक आपल्याला लवकरच जाहीर होईल. पण मित्रांनो, वेळापत्रक जाहीर होण्याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे की तुम्हाला आवश्यक कागदपत्रे कोणकोणती त्यावेळेस लागणार आहेत हे तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे, की जेणेकरून तुम्हाला नंतर प्रवेश प्रक्रियेमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. आता ही प्रवेश प्रक्रिया करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की 10वीचं जे गुणपत्रिका आहे, मार्कलिस्ट आहे, ते तुम्हाला आवश्यक आहे. त्याच्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला हा पण तुम्हाला इथे लागणार आहे. म्हणजे मेन ज्यावेळेस तुम्ही फॉर्म सबमिट करणार आहात कॉलेजमध्ये त्यावेळेस. त्याच्यानंतर विद्यार्थ्याचं आधार कार्ड हे अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर जन्मदाखला हा सुद्धा फार महत्त्वाचा आहे. त्याला बर्थ सर्टिफिकेट आपण म्हणतो, कारण की जन्मतारखेच्या पुराव्यासाठी जन्मदाखला तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर पासपोर्ट आकाराचे काही फोटो, मग ते 2 लागतील, 3 लागतील, त्याप्रमाणे तुम्हाला ते अवेलेबल करून द्यायचे आहेत, कारण की ते तुम्हाला स्कॅन करावे लागतात. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती अशी की आरक्षणानुसार आता बऱ्याच मुलांना काय होतं, आरक्षण असतं आणि मग त्यासाठी कागदपत्र जर तुम्हाला लागणार असतील तर त्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे की ते म्हणजे जातीचा दाखला, कास्ट सर्टिफिकेट. SC, ST, OBC, VJNT यासारख्या आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी खरं तर जातीचा दाखला असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असणं हे फार महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ जे OBC आहेत, SBC आहेत, VJNT आहेत, प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक खरं तर आहे किंवा त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो. त्याच्यानंतर बऱ्याच वेळेस आर्थिकदृष्ट्या जे काही दुर्बळ घटक आहेत, EWS प्रमाणपत्र ज्यांना मिळतं, तर ते त्या EWS कोट्यातून अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना तिथे संधी असते. तर हेही प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. किंवा जर दिव्यांग असाल, हँडिकॅप्ड किंवा डिसॅबिलिटी सर्टिफिकेट बऱ्याच जणांना मिळतं, तर ते सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला कामाला येऊ शकतं. जर समजा तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल तर तुम्हाला संबंधित आरक्षणासाठी ते प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. किंवा मग अनाथ असाल तर, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर मग तुमच्याकडे कंपल्सरी त्या जातीचं किंवा त्या घटकाचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर काही इतर आवश्यक कागदपत्रे जर समजा तुम्हाला लागू असतील तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की बरीच लोकं काय करतात किंवा बरेच विद्यार्थी इतर राज्यातून प्रवेश प्रक्रिया करत असतात, ज्यांना महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. तर इतर राज्यामधून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सोडल्याचा दाखला, ट्रान्सफर सर्टिफिकेट हे अत्यंत गरजेचं आहे. किंवा जर समजा तुम्ही स्पोर्ट्स कोट्यातून ॲडमिशन घेणार असाल तर मग क्रीडा कोट्यातून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्याकडं नॅशनल लेवल असेल, स्टेट लेवल असेल तर त्याचं सर्टिफिकेट असणं अत्यंत गरजेचं आहे. किंवा मग इतर काही जर समजा सांस्कृतिक किंवा इतर सहशैक्षणिक उपक्रमामध्ये जर तुम्हाला प्रमाणपत्र मिळालं असेल तर त्याचंही सर्टिफिकेट असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर प्रवेश प्रक्रियेदरम्यान तुम्हाला जे काही कागदपत्रांच्या प्रती स्कॅन कराव्या लागतात त्या अपलोड कराव्या लागतात स्कॅन करून खरं तर. आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला इथे सांगावीशी वाटते की अर्ज भरण्यापूर्वी कागदपत्रे तुमच्याकडे तयार असणं अत्यंत गरजेचं आहे, की जेणेकरून नंतर तुमची धावपळ होणार नाही. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस काही वेळा काय होतं की पडताळणीसाठी तुम्हाला मूळ कागदपत्रे सादर करावी लागू शकतात, तशी मागणी होऊ शकते आणि जर तुमच्याकडे जर ते समजा नसतील तर मग थोडीशी अडचण येऊ शकते. त्याच्यामुळे अगोदरच आपली पूर्वतयारी असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर प्रवेशाच्या नियमानुसार आणि शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार कागदपत्रांच्या यादीत बदल होऊ शकतो. म्हणजे दरवर्षी काही ना काही नियम थोडेसे वेगवेगळे येऊ शकतात.
त्याच्यामुळे मग जर काय बदल झाला तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळवलं जाईलच. पण जे काही बेसिक इन्फॉर्मेशन मी या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे ती तेवढी लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे आपल्या कागदपत्रांची पूर्तता करा की जेणेकरून तुम्हाला प्रवेश घेण्यासाठी जेणेकरून तुम्हाला 11वीला प्रवेश घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. मित्रांनो, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच हा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.